आलेल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चांगला बॉल, त्या बॉलवर फ्लिक करण्याचा प्रयत्न केलाय, बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा, सिक्सर. हो, यावेळेला क्लास, दर्जा आणि याही बॉलला पाठवलंय 6 धावांसाठी, सिक्सर. धन्यवाद डीजे मास्टर. आणि या स्पर्धेनिमित्त आमचे मित्र नितीनदादा बंजारे यांचं देखील आगमन. नितीनदादा बंजारे म्हणजेच वंजी यांचं देखील आगमन झालेलं आहे. वंजी, आपणास विनंती, आपण या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 शिवडी विधानसभा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. येत्या काही दिवसातच म्हणजेच दिनांक 8, 9, 10 मे रोजी खरीरोड प्रीमियर लीग या स्पर्धेचं देखील आयोजन केलंय. नितीनदादा बंजारे यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ही स्पर्धा आहे. आणखीन एक बॉल अनिकेत सरमळकरच्या बॅट मधून सरळ बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6, सिक्सर. थँक्यू डीसी मास्टर. 24 धावा धावफलकावर. लगातार 3 बॉलवर 3 षटकार आलेत अनिकेत सरमळकरच्या बॅटमधून धावा येत आहेत अनिकेतच्या. पॉवर प्लेचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उचललाय. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर मात्र लगातार 3 बॉलवर 3 षटकार. आता सरळ खेचलाय, नाव आहे अनिकेत सरमळकर. बॉल चालले सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग ऑनच्या डोक्यावरून, सिक्सर. 6. धन्यवाद डीजे. षटकारांचा पाऊस पाडला गेला या मॅच मध्ये. वा 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 अनिकेत, वा. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. मॅन फ्रॉम चिंचपोकळी अनिकेत सरमळकर मैदानाच्या आतमध्ये, बॉल मैदानाच्या बाहेर. पहिल्या ओव्हरचा खेळ जर आता आपण पाहिलं तर समाप्त झालाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावर 36 धावा धावफलकावर. राहुल कहार नवीन गोलंदाज आहे. षटक क्रमांक 2. 36 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये खर्च केल्या. चांगली सुरुवात झाली अयन स्टार्स या संघाची, कारण अनिकेत सरमळकरची बॅट बोलली. 5 बॉलमध्ये 30 धावांवर बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय अनिकेत सरमळकर. पहिलाच बॉल राहुलचा, बॉल मैदानाच्या बाहेर. जगदीश जाधवच्या बॅट मधून षटकार.
पहिल्या बॉलवर षटकार आलाय. धावा झाल्यात 42. स्वप्नीलजी विरकुड आणि शैलेशजी शेडगे यांचा संघ आहे. अध्यांत श्री श्रीमंत समर्थ आणि अमितजी महाडेश्वर यांचा संघ. टीम अयान स्टार्स. आणखीन एक बॉल पुन्हा एकदा चाललाय बॉर्डरी लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. 6. थँक्यू डीजे मास्टर. हा बरोबर बॉल होता तरी देखील गॅप मधून हा बॉल चाललाय बॉर्डरी लाईनच्या बाहेर. 4 धावा. चौकार. आडव्या बॅटने हो प्रयत्न चांगले केले होते. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर होता आणि त्याने देखील प्रयत्न चांगले केले. प्रयत्नांना दाद द्यावीच लागेल कारण पार्थ बुचके फिल्डिंग चांगली केली होती. एका हातामध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न त्याने जरूर केला परंतु झेल त्याच्या हातातून निसटलाय. धावा झाले धावफलकावर 53. 53 धावा धावफलकावर. 1.4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. 4 बॉल मध्ये आतापर्यंत 17 धावा राहुल कहारने खर्च केल्या. सुरुवात चांगली झाली अयान स्टार्स या संघाची कारण जगदीश जाधव 6 बॉल मध्ये 22 धावांवर बॅटिंग करतोय आणि अनिकेत सरमळकर 5 बॉल मध्ये 30 धावांवर तो देखील बॅटिंग करतोय. चांगल्या फॉर्म मध्ये दोन्ही बॅटर. चांगला बॉल आहे. बॅकफुटवर जात असताना कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला ढकलण्याचा प्रयत्न अनिकेत सरमळकरने केला. हा डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. उलटा पाहायला गेला होता आणि त्यानंतर मात्र बरोबर फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवले. डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 क्रिकेटचा महासंग्राम. यावेळेला पडल्यानंतर खाली राहिलाय हा बॉल. चांगली फिल्डिंग आता केली आहे. रन मिळणार नाहीये. डॉट बॉल. म्हणजेच काय आता 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 53. वेळेवर देखील लक्ष द्या. सगळ्या खेळाडूंना विनंती असेल. 53 ऑन बोर्ड. स्वतः संघ मालक मैदानामध्ये कॅप्टन आहे या संघाचा शैलेश शेडगे ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते. चिराग दाटिया चांगली संघ बांधणी केली आहे. टीम राहुल कहार, चिराग दाटिया, दर्शन पाडावे, पार्थ बुचके, सिद्धी शेडगे, शुभम पालांडे, अक्ष महाडेश्वर, प्रणित माधव, कौसुब बैरे, सतीश बैरे, रुद्र पवार, अजय मित्र आणि तने भिंगारडे. अयन स्टार्स या संघाचा विचार केला तर अमित महाडेश्वर आहे, जगदीश जाधव, ओंकार हळशी, अनिकेत सरवळकर, कुशल कुर्डे, दीपक शर्मा, केदार परब, उदय सावंत, राज पतंगे, ऋषभ शाह, संकेत कारंडे आणि रोहन असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 53 धावा धावफलकावर झालेत. येल्लो जर्सी मध्ये मैदानामध्ये उतरलेला हा संघ अयन स्टार्स आणि त्यांच्या विरुद्ध बाजूला पाहिलं तर मँगो जर्सी आहे. मँगो कलर आपल्याला पाहायला मिळतो जर्सीचा. टीम अध्यांत श्री श्रीमंत समर्थ, कौसुब बैरे, बाबू. पहिला बॉल, बाबूचा पहिला बॉल, खेळाडू कक्षाला सलामी देणारा सिक्सर. $59 59 धावा धावफलकावर. स्ट्रेट अंपायर नासिर शेख, मॅन फ्रॉम ठाणे. लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये सर सूर्यकांत अडाव आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये सर सुबोध गडसे असे 3 मॅच ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आगमन होत आहे नितीन दादा वंजारी. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. कौसुब बैरे. नेक्स्ट बॉल.
कौस्तुभचा पुढचा बॉल देखील आता निघून जाईल 6 धावांसाठी. बॅक टू बॅक दुसरा षटकार जगदीशच्या बॅट मधून. षटकारांचा पाऊस पडला गेला या पहिल्या डावामध्ये, कारण जगदीश जाधवच्या बॅट मधून देखील षटकार येत आहेत आणि अनिकेत सरवळकरच्या बॅट मधून पहिल्याच ओव्हरमध्ये 5 बॉलवर 5 षटकार त्याच्या बॅट मधून आले. 65 ऑन बोर्ड. दोन्ही सलामीवीर फलंदाज ओपनिंग पेअर आपण पाहतोय. जगदीश जाधव आणि अनिकेत सरवळकर. 8 बॉलमध्ये 34 धावांवर बॅटिंग करतोय जगदीश. 7 बॉलमध्ये 30 धावांवर बॅटिंग करतोय अनिकेत. शॉर्ट पिच बॉल होता, त्या बॉलला देखील पाठवलंय 4 धावांसाठी. चौकार. सुरुवात तर चांगली झाली आहे, शेवट कसा होईल ते पाहावं लागेल. या मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल अध्यंत श्री श्रीमंत समर्थ या संघाला, कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर 2.3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 69 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. मैदान थोडस आपण पाहिलं तर या मैदानामध्ये धावा होतात, ज्याप्रमाणे प्रथमेश पवार यांनी देखील उल्लेख केला. या मैदानामध्ये धावा होतात, कारण पहिल्या डावामध्ये पहिली जेव्हा बॅटिंग करत असतो तेव्हा मात्र धावा बनतात या मैदानामध्ये. अशी परिस्थिती आहे मैदानाची आणि ते चित्र पाहायला देखील मिळालं. पहिल्याच मॅच मध्ये 115 धावा गोळा केल्या होत्या टीम सियासारा 11 या संघाने, परंतु त्या धावा देखील चेस केल्या. 116चं टार्गेट पूर्ण केलं होतं. दोन्ही फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. प्रतीक कदम मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने पहिल्याच मॅच मध्ये मिळवला आणि त्यानंतर आता आणखीन एक महत्वाचा सामना मैदानामध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. 2.3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 69 ऑन बोर्ड. पहिल्या डावाचा खेळ प्रगतीपथावर आहे. कमबॅक करावं लागेल बाबूला देखील. चांगला गोलंदाज आहे बाबू. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. शैलेशने चांगली फिल्डिंग केली आहे, बरोबर लगेचच थ्रो केला आणि ते करणं आता गरजेचं असणार आहे या मॅच मध्ये, कारण हा बॉल बरोबर टप्प्यावर कौस्तुभ बेरेने हाताळला होता आणि त्या बॉलवर आता रन मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. टेनिस क्रिकेट डॉट इनची ती रील आम्हाला आठवते कौस्तुभकडे पाहिल्यानंतर. ते सेलिब्रेशन होतं लालबाग क्रिकेट धमाकामध्ये केलेलं सेलिब्रेशन आणि ती रील एवढी व्हायरल झाली आहे ना कौस्तुभ बेरेची, आणि तोच आता गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. ते सेलिब्रेशन पाहायला मिळालं आणि ती सेलिब्रेशन आता टेनिस क्रिकेट डॉट इनच्या पेज वरती जाऊन तुम्ही पाहू शकता. यावेळेला पुन्हा एकदा पुलचा फटका. बॉल झालाय गोल मैदानाच्या बाहेर. 6 सिक्सर. .75 75 धावा धावफलकावर. 2.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर 5 बॉल मध्ये आतापर्यंत 22 धावा खर्च केल्यात कौस्तुभने. कमबॅक महत्वाचं असेल इथून पुढे या मॅच मध्ये. अद्यांत श्री श्रीमंत समर्थ. राहुल कहार सारखा एक ताकदवार खेळाडू देखील आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळते. अद्यांत श्री श्रीमंत समर्थ या संघाचा आयकॉन खेळाडू आहे. चिराग दाटी आहे, दर्शन पाडावी आहे, सिद्धी शेडगे आहे. चांगली संघ बांधणी आहे. अक्ष महाडेश्वर या खेळाडूचं नाव देखील विसरून चालता येणार नाही. आणि या बॉलवरती आता एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपण पाहिलं तर प्रणित माधवने चांगली फिल्डिंग केली आहे. एकच धाव मिळणार आहे. म्हणजेच काय, आता ओव्हर नंबर 3 चा खेळ समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 76 बिनगडी बाद. या पुढील सामना असणार आहे टीम प्रिवान अंतरा काव्या 11 आणि त्यांच्या विरुद्ध सुरेश बने 11. सामना क्रमांक 6. चला टीम कॅप्टन रेडी राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच प्रिवान अंतरा काव्या 11 आणि सुरेश बने 11. सामना क्रमांक 5 मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. 76 धावा धावफलकावर. 18 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. राहुल कहार.
चौथं षटक प्रगतीपथावर. पहिला बॉल राहुल स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. जगदीश जाधव आयकॉन खेळाडू म्हणून त्याची देखील वर्णी लागली आहे. या बॉलवर पहा काय बॉल हाताळलाय राहुलने आणि स्वतःवर नाराज देखील जगदीश पाहायला मिळतोय. बॉल पडल्यानंतर आता आतमध्ये आला होता. चांगली विकेट किपिंग. चिराग दाटिया यस्त्यांच्या मागे विकेट किपर. ताकद या खेळाडूकडे देखील. दुसऱ्या डावामध्ये पाहायला मिळेल चिराग दाटियाची बॅटिंग. हो यावेळेला फुलर लेनचा बॉल त्याला खोदून काढलाय जगदीश जाधवने. एक्स्ट्रा कव्हरची दिशा निवडली आणि त्याही बॉलला पाठवलंय 6 धावांसाठी. सिक्सर. टू 82 धावा धाव फलकावर. 3.2 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. कमबॅक करावं लागेल या ओव्हर मध्ये. राहुल कहारला महत्वाचं षटक या मॅच मधील राहुलचं. फुल टॉस बॉल देखील चाललाय मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराने या संपूर्ण स्पर्धेतील तिसरं अर्धशतक ठळकावणारा खेळाडू ठरलाय तो म्हणजे जगदीश जाधव. अभिनंदन जगदीश. पहिलं अर्धशतक आपण पाहिलं पहिल्या मॅच मध्ये. प्रथमेश नाना पवार या आधीच्या मॅच मध्ये विशारद पगारेच्या बॅट मधून या संपूर्ण स्पर्धेतील दुसरं अर्धशतक पाहायला मिळालं आणि या संपूर्ण स्पर्धेतील तिसरं अर्धशतक झळकावणारा खेळाडू ठरलाय जगदीश जाधव जग्गू. चांगली बॅटिंग करतायत दोन्ही फलंदाज. 88 धावा आता धाव फलकावर. 88 ऑन बोर्ड. हो आणखीन एक बॉल निघून जातोय पुन्हा एकदा 6 धावांसाठी. 3 बॉलवर 3 षटकार. दोन्ही फलंदाजांना फक्त षटकाराचाच पाडा बोलता येतो आणि तीच बॅटिंग देखील पाहायला मिळते. फ्लायटेड डिलिव्हरी गुडघ्यावर बसून याही बॉलला फेकून दिलंय आउट ऑफ द पार्क. हँडसम सिक्सर. 6. धन्यवाद धन्यवाद डीजे. उलटा बॉल हाताळला होता राहुल कहारने. बरोबर पिक केला आणि त्याही बॉलला पाठवलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी 100 धावा आता धाव फलकावर पाहायला मिळतात. 100 ऑन बोर्ड. टीम अयान स्टार्स. 3.5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. 100 धावा धाव फलकावर. शतक 100. दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना 17 बॉल मध्ये 69 धावांवर बॅटिंग करतोय जगदीश जाधव. 7 बॉल मध्ये 30 धावांवर बॅटिंग करतोय अनिकेत सरमळकर. नॉट आउट. हे दोन्ही फलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. यावेळेला आता चांगला बॉल आणि सिद्धी शेडगे त्याच्याकडून थोडीशी चूक झाली. एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली आता धाव फलकावर 101. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 101 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. 101 ऑन बोर्ड. नवीन गोलंदाज आहे शैलेश शेडगे. स्वतः म्हणजे संघ मालक ओव्हर नंबर 5 हाताळण्यासाठी सज्ज झालेत. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 101. नॉट आउट. आता संघ मालक स्वतः गोलंदाजी करण्यासाठी पंचांच्या डाव्या बाजूने. शैलेशचा पहिला बॉल पिक करत असताना याही बॉलला फेकून दिले 6 धावांसाठी. जगदीश जाधव आज काय ऐकत नाही. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. बरोबर बॉल पिक केला त्याही बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर षटकार. जगदीशच्या बॅट मधून धावा झाल्यात 107. 19 बॉल मध्ये 76 धावांवर बॅटिंग करतोय. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 78 धावा केल्या होत्या.
प्रथमेश पवार नानाने. आणि या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर धावा झाल्या धावफलकावर 107. संधी आहे, आता संधी आहे पार्थ बुचकेकडे. आणि यस, पहिला विकेट. संघ मालकच आता धावून आलेत आपल्या संघासाठी. विकेट, फलंदाज बाद. धन्यवाद डीजे मास्टर. विकेट आली आहे, महत्वाची विकेट होती. जगदीश जाधवची विकेट आणि 20 बॉल मध्ये 76 धावा. काय बॅटिंग केली जगदीश जाधवने या मॅच मध्ये. स्टँडिंग ओवेशन, टाळ्यांचा कडकडाट या खेळाडूवर केला जाईल जेव्हा तो आता डगआउट मध्ये परतत असेल. पहा, प्रेक्षक देखील तेच सांगतात. कौतुकाची थाप त्याच्या पाठीवरती, कारण या खेळाडूने चांगली बॅटिंग केली संघाला गरज असताना. 107 धावा धावफलकावर. परंतु शैलेशचं देखील कौतुक करावं लागेल, कारण महत्वाचा विकेट होता. त्याला देखील ठाऊक होतं हा महत्वाचा विकेट किती महत्वाचा इम्पॉर्टंट विकेट होता या मॅचचा. आणि तो विकेट शैलेशने मिळवून दिला आपल्या संघाला. नवीन फलंदाज ओमकार हडशी बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतोय. 107 धावा धावफलकावर, 1 गडी बाद. ज्यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा संधी पार्थ कडे आहे. आणि हो हो हो, प्रयत्न त्याने देखील चांगले केले होते, परंतु बॉल झाडाला आदळलाय असं सांगतायत पंच नासिर सर. सिक्सर, 6. जोडी फोडायची होती, जोडी फोडली आहे शैलेशने. आणि त्यानंतर मात्र आता धावा झाल्या धावफलकावर 113. 113 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 4.3 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. 113 धावा धावफलकावर झाल्यात. स्लोअर 1 बॉल, त्याही बॉलला पाठवलंय ओमकार हडशीने 6 धावांसाठी. षटकार. एकशे 13 धावा धावफलकावर, 1 गडी माघारी परतलाय. आणि धावांचा विचार केला तर अनिकेत सरबळकर 7 बॉल मध्ये 30 धावांवर बॅटिंग करतोय. ओमकार हडशी मैदानाच्या आतमध्ये आला, दोन्ही बॉल त्याने बाहेर पाठवलेत, बाउंड्री लाईनच्या बाहेर. तिसरा येईल का? यस, तिसरा देखील आलाय ओमकार हडशीच्या बॅट मधून. षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. 125 धावा धावफलकावर झाल्यात. 125. आणखीन एक आता पुन्हा एकदा संधी आहे प्रणित कडे. यस, टिपला झेल, संपुष्टात आलाय ओमकार हडशीचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन डीजे. चांगला खेळ केला ओमकार हडशीने देखील, कारण 3 बॉलवर 3 षटकार त्याने ठोकले. आणि त्यानंतर मात्र आता त्याची विकेट मिळवली. शैलेश शेडगेचं देखील कौतुक करावं लागेल, कारण या मॅच मध्ये धावा येत होत्या. आणि त्यानंतर मात्र स्वतः संघ मालक गोलंदाजीसाठी आले. एका ओव्हरमध्ये 24 धावा खर्च करत असताना 2 मोठ्या विकेट्स आपल्या संघाला मिळवून दिलेत. आता शेवटचे 6 बॉल शिल्लक. प्रणित माधव रब्बाडा ओव्हर नंबर 6 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय अनिकेत सरमळकर. रबाडाचा पहिला बॉल.
फिल्डर नाहीये, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि एक टप्पा घेत बॉल निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. हो, उसळी घेणारा प्रचंड वेगातला बॉल, हीच ओळख राहिली आहे गोलंदाजाची. पहा ना, पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर लगेचच चेंज ऑफ पेसचा वापर या गोलंदाजाने केलाय आणि हा डॉट बॉल. या पुढील सामना प्रिवान अंतरा काव्य 11 आणि सुरेश बने 11. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये. यावेळेला मोठा फटका, अनिकेत सरमळकर आज ऐकायचं नावच घेत नाहीये. आणखीन एक त्याच्याच बॅट मधून सिक्सर. ऋषभ शाहला आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग खेळला. 10 बॉल मध्ये 400च्या स्ट्राईक रेटने 40 धावांवर बॅटिंग करतोय अनिकेत सरमळकर. अजूनही या पहिल्या डावातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 135 ऑन बॉल, लॉस ऑफ 2 विकेट. अयान स्टार्स. वाव 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 अनिकेत, वाव. क्लास, दर्जा, क्वालिटी एकाच या फटक्यामध्ये पाहायला मिळाली आणि याही बॉलला पाठवले 6 धावांसाठी सिक्सर. धन्यवाद धन्यवाद डीजे. विराट, प्रेम, कोहली अशाच पद्धतीचे फटके खेळत असताना पाहायला मिळतो जेव्हा जेव्हा तो मैदानामध्ये असतो. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय टेनिस क्रिकेट .च्या माध्यमातून. क्लास, दर्जा एकाच फटक्यामध्ये पाहायला मिळाला. षटकार त्याच्याच बॅट मधून. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक आता पाहायला मिळाला अनिकेत सरमळकर. 11 बॉल मध्ये 46 धावांवर बॅटिंग करतोय. 5.4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या बॉलवर चौकार, दुसरा चेंडू डॉट आणि त्यानंतर मात्र लगातारच्या दोन्ही चेंडूंवर षटकार आलेत फलंदाज अनिकेत सरमळकरच्या बॅट मधून. धावांचा डोंगर रचला आतापर्यंत 141. अयान स्टार. फुलरलेचा बॉल, चांगला चेंडू हाताळलाय. कौस्तुभ बैरे धावतोय, पळतोय, प्रयत्न तो देखील करतोय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, थ्रो तर कंप्लीट केलाय का? आता थर्ड अंपायरची मदत मागितली. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगला ताळमेळ, चांगलं कोऑर्डिनेशन, चांगलं कॉम्बिनेशन, चांगलं कॉलिंग या दोन्ही फलंदाजांकडून. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय कौस्तुभ बैरे आपण पाहिलं तर लगेचच बॉल पर्यंत पोहोचला, लगेच बॉल कलेक्ट केला, थ्रो लगेच पाहायला मिळाला कौस्तुभ बैरेचा. आणि आता हा फलंदाज बाद आहे की नाहीये त्याची आता पडताळणी केली जाईल तडंबरच्या माध्यमातून. तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तडंपायर सर सुबोध गडसे त्याचा निर्णय आहे, तो निर्णय आता तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. प्रणित माधव ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय रोलिंग रोलिंग सातत्याने टेनिस क्रिकेट .च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आता नक्की काय आहे त्याची पडताळणी केली जाईल. त्याची पडताळणी केली जाते. वेगवेगळ्या अँगलने ही सर्व क्षणचित्रे टिपली जातात. 4 कॅमेरे, 4 टेक्निकल टीम आपल्या समवेत आपल्याला पाहायला मिळते टेनिस क्रिकेट .च्या माध्यमातून आणि त्यांच्या समवेत 4 कॅमेरे हाय डेफिनेशन HD क्वालिटीचे हे कॅमेरे आपल्याला पाहायला मिळते त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये. तो निर्णय आता तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आउट और नॉट आउट तो निर्णय आता तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. सर सूर्यकांत धडाव, स्टेट अंपायर, लेग अंपायर नासिर शेख आणि थर्ड अंपायर म्हणून आपण पाहतोय या मॅच मध्ये सर सुबोध गडसे. नॉट आउट पंचांचा निर्णय आलाय. म्हणजेच काय, आणखी 2 धावांची भर आता धावसंख्येमध्ये होईल आणि या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावर 143. आता फक्त 2 धावांपासून दूर आहे हा खेळाडू. आपलं अर्धशतक पूर्ण करेल का अनिकेत सरमळकर? बॉल सोडून दिलाय. सोडून दिलेला चेंडू व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. एक्स्ट्राची धाव आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली धावफलकावर टीमची आता 144. 144 धावा धावफलकावर. ओम तावडे यांचं देखील कौतुक करावं लागेल. गुणलेखक म्हणून या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. ओम तावडे आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आणि या बॉलवर आता संधी आहे. सतीश भैरे बॉलच्या खाली. अगदी सोपा झेल. म्हणजेच काय, विकेट. अनिकेत सरमळकरची बॅटिंग आवडली असेल तर टाळवायला हरकत नाहीये मित्रांनो.
कारण या दोन्ही फलंदाजांनी चांगली बॅटिंग केली आणि त्यानंतर मात्र टीम अद्यांत श्री श्रीमंत समर्थ या संघाने देखील कमबॅक केलं या मॅच मध्ये. कारण धावांचा डोंगर रचला होता पहिल्या 4 ओव्हरमध्ये. त्यानंतर मात्र शैलेश शेडगेचं महत्वपूर्ण षटक, त्या ओव्हरमध्ये 24 धावा त्याने खर्च केल्या, 2 विकेट्स देखील मिळवल्या. आणि त्यानंतर या डेथ ओव्हरच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर प्रणित माधवने धावा खर्च केल्या, त्या म्हणजे तब्बल 19 आणि 1 विकेट मिळवून दिली. आणि नेक्स्ट मॅच आता केला जाईल टॉस. धन्यवाद अभिषेक. आणि आज आपल्या समवेत या ठिकाणी आमचे मार्गदर्शक, आमचे हितचिंतक प्रशांत लब्देजी आहेत. मी प्रशांतजी आपल्याला विनंती करतोय, पुढील मॅचचा टॉस, पुढील मॅचची नाणेफेक करण्यासाठी आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचंय. चला, प्रिवाण अंतरकाव्य आणि सुरेश बने इलेव्हन दोन्ही संघांचे संघनायक, सुरेश बने इलेव्हन संघाचे संघनायक आलेले नाहीयेत. मी विनंती करतोय लवकरात लवकर आपण यायचंय. प्रिवाण अंतरकाव्य संघाचे संघनायक आमच्या सोबत आहेत, लवकरात लवकर यायचंय. सुरेश बने इलेव्हन, आज स्वर्गीय सुरेश बने आपल्यामध्ये नाही आहेत, पण बने साहेबांच्या काही बऱ्याच अशा आठवणी आहेत या मैदानावरच्या. तर नक्कीच या आठवणींना उजाळा देण्याचं काम आणि त्यांना भावपूर्ण आदरांजली या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सर्वच जण वाहत आहोत. मी विनंती करेन स्वर्गीय सुरेश बने इलेव्हन संघनायक, कॅप्टन आपण लवकरात लवकर यायचंय. सिद्धेश भोसले, सिद्धेश भोसले आपण जिथे कुठे असाल आपण लवकरात लवकर टॉस साठी या. चला, टॉसला विलंब होतोय. जय सर, जरा बघा लवकर. हा, चला, दोन्ही युवा कॅप्टन आपल्या सोबत आहेत. एका बाजूला निखिल दांडकर आहे, एका बाजूला सूर्या नायडू आहे. हेड किंवा टेल असं आपल्याला कॉल करायचंय. कोण कॉल करतंय? सूर्या कॉल करेल. टेल इज अ कॉल अँड हेड इट इज. निखिल, टॉस जिंकलाय. सर्वप्रथम आपण पहिल्या 5 मॅचेस बघितल्या, काय रणनीती असणार आहे, कसं खेळायचंय, काय ठरवून आलाय? टॉस जिंकलाय, डिसिजन काय घेशील? आम्ही गोलंदाजी करू. गोलंदाजी करणार आहेस. एकंदरीत प्रत्येक कॅप्टन टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करतोय, कारण चेसेबल ग्राउंड आहे. पण समोर आज तगडी टीम आहे, म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर चांगल्या संघासोबत मॅच आहे. तर काय ठरवलंय, कशी तयारी करून आलायत? काय ना, आम्ही कमी मध्ये थांबवायचा प्रयत्न करू, बस बाकी काय नाही. आणि स्पर्धेच्या आयोजनाविषयी यावर्षीचं काय सांगशील? गतवर्षी दिवस रात्र होती, परंतु काही कारणास्तव यावर्षी आपण दिवसभरच म्हणजे सकाळीच स्पर्धा ठेवलेली आहे. तर कसं वाटतं या आयोजनामध्ये आज खेळत असताना? आयोजन तर खूपच सुंदर असतं, असंच नेहमी भरवत राहावं बचवादाने, हीच अपेक्षा आहे. तर खूप साऱ्या शुभेच्छा आहेत टीमला. सूर्या, आपण सुद्धा या ठिकाणी बरेच वर्ष खेळला. पहिलं पर्व खऱ्या अर्थाने तुझ्या नावाची चर्चा झालेली आपण सर्वांनीच बघितली. पण आज या नवीन पर्वामध्ये खेळण्यासाठी काय ताकदीनं आलेले आहात? आणि जर टॉस तुझ्या बाजूने निर्णय लागला असता तर डिसिजन काय असतं? हम लोग पहले टॉस जीत के बैटिंग ही करने वाले थे, बट अभी टॉस हार गए तो भी बैटिंग ही आया, तो वेल एंड गुड, ठीक ही है तो भी. और कितने रनों का टारगेट सेट करने की कोशिश करेंगे? अब जैसे कि हमने देखा कि टॉस सामने वाली टीम ने जीता है, फील्डिंग ली है, तो आप पहले 6 ओवर में कितने रन बनाने की कोशिश करेंगे? 90-100 क्रॉस करने का देखेंगे. और कैसा लग रहा है आज मैदान के आने, इस मैदान पर आने के बाद जो माहौल यहाँ का दिख रहा है? यहाँ पर इतनी बड़ी तादाद में प्रेक्षक है और ऑर्गेनाइजिंग कमेटी ने एक बहुत ही शानदार प्रतियोगिता यहाँ पर ऑर्गेनाइज की है. ऑर्गेनाइजर के बारे में जितना बोलो उतना कम है, और टूर्नामेंट तो हर वक्त, तो हर साल गर्दी होता ही है, वैसा ट्राई करेंगे हम लोग जीतने का, एंटरटेन करेंगे सबको. सो बहुत सारी शुभकामनाएं इस मैच के लिए. अच्छा खेले और अच्छा खेलकर जीत का हासिल करे, ऐसी ही शुभकामना मैं दोनों टीमों को देना चाहूंगा. टॉस मात्र पूर्ण झालाय आणि नाणेफेकीचा कौल जो आहे तो आपण जर पाहिलं तर सुरेश बने इलेव्हन या संघाच्या बाजूने निर्णय देताना आपल्याला पाहायला मिळाला. नाणेफेकीचा कौल जिंकून सुरेश बने इलेव्हन या संघाच्या संघनायक निखिल दांडकरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. तर हा टॉस झाल्यानंतर मात्र प्रेझेंटेशन बॉक्स मधून मी इथेच थांबतो आणि पुन्हा एकदा मात्र चालू असलेल्या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे जातो, जिथे माझे सहकारी समालोचक मित्र अभिषेक पाटील आपल्यासोबत कंटिन्यू असतील. थँक्यू सो मच. आणि या स्पर्धेनिमित्त आमचे मित्र करणजी जाधव यांचं देखील आगमन झालेलं आहे. करण जाधव, आपण देखील या, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत.
व्यासपीठावर यायचे करणजी जाधव, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे शिवडी विधानसभा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये. नुकतीच आपण पाहिलं तर बाटली बॉय बिग बॅश 2026 ही स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केला होता करण जाधव आणि त्यांचं या ठिकाणी शुभागमन. करणजी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. जाधव मॅचच्या दिशेने 36 बॉल आणि 36 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर धावा करायच्या आहेत 145. आणि निशांत शर्मा यांना देखील विनंती, आपण देखील या. निशांत शर्मा आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. घोडपदेवरून ही स्पर्धा पाहण्यासाठी आमचे हे सर्व मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित, सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर मागे धावत पळत बॉलच्या खाली पोहोचला आणि त्यानंतर मात्र एका हातामध्ये झेल टिपली आहे. अद्भुत, अविश्वसनीय आणि अविस्मरणीय असा झेल आपल्याला पाहायला मिळते. एका हातामध्ये हा झेल पाहायला मिळाला. ओमकार हर्षी, वा ओमकार वा. ऍक्शन रिप्ले सातत्याने आता tenniscricket.in ची टीम आपल्याला पाहायला मिळते. एका हातामध्ये हा झेल पाहायला मिळाला. ओमकार हर्षी, कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण पहिल्याच बॉलवर दर्शन पाडावीची विकेट आपल्या संघाला मिळवून दिली आहे. गोलंदाज कुशल कुरडे होते. ओव्हर नंबर 1 हाताळत आणि कुशल कुरडेच्या पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय श्री जयसिंगप्पा भोसले यांचं देखील आगमन. जयसिंगप्पा भोसले साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये पहिल्याच बॉलवर विकेट आली. कुशल कुरडे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. दर्शन पाडावीची महत्वपूर्ण विकेट एका हातामध्ये. अद्भुत, अविश्वसनीय, अविस्मरणीय असा झेल पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र जल्लोष साजरा केला गेलाय. 145 धावांचं टार्गेट सेट केलंय. पहिल्या डावामध्ये चांगली बॅटिंग केली होती जगदीश जाधव आणि त्याच्या समवेत अनिकेत सरमळकरने आणि त्यानंतर मात्र आता चिराग दाटिया मैदानामध्ये आलाय. विस्फोटक फलंदाज आहे, ताकद आहे या खेळाडूकडे. चिराग दाटिया, हो 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 हो, प्रचंड वेगातला बॉल जाऊन आदळलाय या स्टँडवर. नाव आहे कुशल रवींद्र कोरडे. विकेट, बॅटर आउट. अक्ष महाडेश्वर नवीन बॅटर आहे आणि चिराग दाटियाची विकेट देखील मिळवून दिले कुशल कोरडे. वेग आहे या गोलंदाजाकडे, उंची आहे आणि वेगाचा आणि उंचीचा आणि खांद्याचा सातत्याने वापर करत असतो कुशल कोरडे आणि ते चित्र या बॉलवर पाहायला मिळालं. यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकलेत. आता अक्षत महाडेश्वर बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतोय. बॅटिंग करावी लागेल अक्षत आणि राहुलला या मॅच मध्ये. 145 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. महत्वाचा सामना आहे. कुशल कुरडे, नेक्स्ट बॉल, विकेट हॅट्रिकची सुवर्ण संधी गोलंदाजाकडे आहे. चांगला बॉल वेगात हाताळला होता. फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न होईल का? एकच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. दीपक शर्मा चांगला फिल्डर आहे. दीपक शर्मा, त्याचं देखील कौतुक होईल या मॅच मध्ये. एक धाव आता धाव फलकावर झाली आहे. 2 गडी माघारी परतलेत. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. पहिल्या बॉलवर विकेट आली, दुसऱ्या बॉलवर विकेट आली आणि तिसऱ्या बॉलवर आता एकेरी धाव आली आहे. यावेळेला राहुलसाठी पुढचा चेंडू. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता राहुलने. हा डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 क्रिकेटचा महासंग्राम. कुशल, ओहो हो हो, उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला. बरोबर विकेट किपरच्या हातामध्ये. ऍक्शन रिप्ले, मी मगाचीच उल्लेख केला होता या गोलंदाजाचा. उंची आहे, वेग आहे, खांद्याचा सातत्याने वापर करत असतो, कारण लेदर बॉल क्रिकेट देखील चांगल्या दर्जाचा खेळतो कुशल कोरडे. जुन्नर प्रीमियर लीग, JPL ही स्पर्धा देखील या खेळाडूने खेळली आहे. असा खेळाडू आहे कुशल रवींद्र कोरडे.
फुल टॉस बॉल, ओ हो चांगली फिल्डिंग केली आहे. फाईन लेगला फिल्डर होता, चांगली फिल्डिंग. रन मिळेल एक. म्हणजेच काय, आता पहिल्या ओव्हरचा खेळ जर आपण पाहिलं तर समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा खर्च करत असताना 2 विकेट्स मिळवलेत. नाव आहे कुशल कोरडे. ओमकार हर्षी नवीन गोलंदाज. ओमकार हर्षी नवीन गोलंदाज आहे. पहिला बॉल राहुल साठी आणि पहिल्याच बॉलवर सिक्सर. षटकार आला या डावातील पहिला राहुलच्या बॅटमधून. अशाच फटक्यांची गरज असेल इथून पुढे. फुल टॉस बॉल होता, समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न आणि या बॉलवर आता फलंदाज बाद. विकेट. राहुलची विकेट आली आहे आणि आता नवीन बॅटर सिद्धी शेडगे. 8 धावा धावफलकावर झाल्या. 3 गडी माघारी परतल्यात. 1.2 चेंडूंचा खेळ झालाय. समाप्त. पहिल्या बॉलवर सिक्सर आला. लगेचच दुसऱ्या बॉलवर विकेट मिळवली गोलंदाज ओमकार हर्षीने. फलंदाज राहुल कहारची. सिद्धी नवीन बॅटर. चांगला बॉल आहे आणि या बॉलवर देखील पंचांकडे अपील. अपील पंचांनी उचलून धरली आहे. आणखीन एक विकेट. बॅटर आउट. धन्यवाद डीजे मास्टर. दिलीप भाई गवस, आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ या. दिलीप भाई गवस, कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय लगेचच. शुभम पालांडे नवीन बॅटर. 8 धावा धावफलकावर झाल्या. 4 गडी माघारी परतलेत.
शुभम पालांडे मैदानाच्या आत, बॉल मैदानाच्या बाहेर. 6 सिक्सर. चांगला स्ट्रोक, बरोबर कनेक्शन, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय स्लो मोशन मध्ये ओमकार हळशीचा हा बॉल बरोबर टप्प्यावर हाताळला होता आणि त्यानंतर मात्र लॉंग ऑफ शॉट डोक्यावरून बॉलला पाठवलं 6 धावांसाठी. शुभम पालांडेने त्याच्याच बॅट मधून आलाय षटकार. धावा झाल्यात आता धाव फलकावर 14 धावा धाव फलकावर. 4 गडी माघारी परतलेत. यश शिंदे माझ्या समवेत कॉमेंट्री बॉक्स मधून गुणलेखक म्हणून या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. स्लोअर वन बॉल गतीमध्ये परिवर्तन. दीपक शर्मा मिड विकेट रिजन मधून बॉल पर्यंत पोहोचलाय. एक धाव कंप्लीट केली आहे आणि धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली धाव फलकावर 15 या आकड्यावर. चांगला बॉल आहे, रन मिळणार नाहीये, डॉट बॉल. आणि म्हणजेच काय आता 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 15. 4 गडी बाद. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर विशेष सहकार्य लाभले श्री केतन उमेश शेट्टे नगरसेवक रत्नागिरी नगर परिषद यांचं देखील विशेष सहकार्य पाहायला मिळते. कारण प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती जी जर्सी आहे त्या जर्सीच्या मागच्या दिशेला आपण पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक माननीय श्री केतन उमेश शेट्टे रत्नागिरी नगर परिषद आणि रत्नागिरीवरून ही स्पर्धा पाहण्यासाठी आपल्या या काळ्या चौकीमध्ये साहेबांचं देखील आगमन होणार आहे. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर माननीय श्री समीरजी मावळे यांचं देखील विशेष सहकार्य लाभले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. मालिकावीराच्या पुरस्कारासाठी जर आपण पाहिलं तर जो पुरस्कार आहे त्या पुरस्कारासाठी 32 इंचीचा टीव्ही दिला जातोय. तो टीव्ही माननीय श्री समीरजी मावळे यांच्याकडून पुरस्कृत केला गेला. आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या प्रायोजकांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. कुशल कोरडेचा पहिला बॉल त्या पहिल्याच बॉलला पाठवलंय 6 धावांसाठी शुभम पालांडेने. सिक्सर. 6. एकवीस धावा धाव फलकावर. ओहो यावेळेला चांगला बॉल बरोबर टप्प्यावर प्रचंड वेगातला बॉल डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. पहिल्याच बॉलवर षटकार. दुसरा बॉल आता निर्धाव आलाय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतोय कुशल कोरडे. 21 धावा धाव फलकावर झाल्या. 4 गडी माघारी परतले. धावांचा डोंगर पहिल्या डावामध्ये रचला होता टीम अयान स्टार्स या संघाने. कारण आपण पाहिलं तर अर्धशतक पूर्ण केलं होतं जगदीश जाधवने. यावेळेला चांगला बॉल लॉंग ऑन मधून आपण पाहिलं तर बॉल पर्यंत फिल्डर पोहोचले. एक धाव कंप्लीट केली आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. धाव संख्या 1 ने पुढे सरकली आहे आणि जाऊन पोहोचले धाव फलकावर टीमची आता 22 या आकड्यावर. 22 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. टीम मध्यांत श्री श्रीमंत समर्थ. 22 धावा धाव फलकावर. 4 गडी माघारी परतलेत. ज्यावेळेला आडव्या बॅटने फटका आणि याही बॉलला पाठवलंय 4 धावांसाठी. 1 बाउन्स. सीमा रेषा पार बॉल चाललाय. 4 धावा. चौकार. अक्षतच्या बॅट मधून हा स्ट्रोक. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आणि आता स्क्वेअर लेगची दिशा निवडली होती अक्षतने. चिंतामणी स्पोर्ट्स प्रकाशजी पांगम यांचं देखील विशेष सहकार्य या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. जे किट्स आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती जे किट्स बनवण्यामागे डिझाईन करण्यामागे आणि प्रिंट करण्यामागे ज्या व्यक्तीचं योगदान पाहायला मिळालं त्या व्यक्तीचं नाव म्हणजे प्रकाश पांगम चिंतामणी स्पोर्ट्स. यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. यावेळेला उसळी घेणारा चेंडू लेग ब्रेक गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळाले आणि बरोबर विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल चाललाय. डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. 13 धावा आतापर्यंत खर्च केले. 2 विकेट्स या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. पहिल्याच ओव्हरमध्ये कुशल कोरडेने मिळवून दिले आणि त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे ओव्हर नंबर 3 मधील. यावेळेला पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय विकेट किपरच्या हातामध्ये. हा बॉल देखील आता निर्धाव आहे. म्हणजेच काय आता 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 26.
सुसज्ज असं व्यासपीठ, गोलाकार असं मैदान आणि हा क्रिकेटचा अद्भुत सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 शिवडी विधानसभा प्रीमियर लीग या लीगची आतुरता गेले 5 ते 6 महिने हे सर्व खेळाडू आतुरतेने वाट पाहत होते आणि त्यानंतर मात्र आज या स्पर्धेचा पहिला दिवस गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या पहिल्या दिवसाला सुरुवात झाली आहे. पहिल्याच मॅच मध्ये काय बॅटिंग केली प्रथमेश पवारने, परंतु त्याच्या विरुद्ध आपण पाहिले तर खेळत असताना मात्र प्रतीक कदमने चांगली बॅटिंग केली. त्याच्या जोरावरच पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने मिळवला आणि त्यानंतर मात्र आता हा नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय ओमकार हडशी. ज्या गोलंदाजाने अद्भुत कॅच पकडली या संपूर्ण स्पर्धेतील. शुभम पालांडेला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला 26 धावा धावफलकावर झाल्यात. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या मॅच मधील. पहिलाच बॉल शुभम पालांडेच्या बॅट मधून निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर 6. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय पहिलाच बॉल वेगात हाताळला होता ओमकार हडशीने. फक्त बॉलला दिशा दिली, स्क्वेअर लेगची दिशा निवडली होती शुभम पालांडे आणि त्याच्याच बॅट मधून हा सिक्सर पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले स्लो मोशन मध्ये ही सर्व क्षणचित्रे टिपली गेलीत टेनिस क्रिकेट .in माध्यमातून. षटकार आलाय पहिल्याच बॉलवर. ओमकार हडशी नवीन गोलंदाज आहे आणि त्याचा पहिला बॉल षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली धावफलकावर 32. 32 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. टी मध्यांत श्रीमंत समर्थ. षटकारांचा पाऊस पाडावा लागेल या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी, कारण 17 बॉलचा खेळ शिल्लक आणि 17 बॉल मध्ये धावा करायचे 113. चांगला बॉल प्रचंड वेगातला आता पाहायला मिळालाय. बरोबर विकेट किपरच्या हातामध्ये हा डॉट बॉल आहे, रन मिळणार नाहीये. चांगली संघ बांधणी केली अमित महाडेश्वर यांनी देखील. अमित महाडेश्वर स्वतः संघ मालक जगदीश जाधव, ओमकार हडशी, अनिकेत सरमळकर, कुशल कोरडे, दीपक शर्मा, केदार परब, उदय सावंत, राज पतंगे, रिषभ शहा, संकेत कारंडे आणि रोहन धुमक असे खेळाडू पाहायला मिळत्या टीम या स्टार्स या संघाकडून. हा देखील बरोबर त्याच टप्प्यावर चेंडू हाताळलाय. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. 12 संघ, 12 संघांचे 12 संघ मालक. हे 12 संघ मालक एकच विचार, एकच लक्ष. जी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक आपल्याला पाहायला मिळते, त्या चषकावर सर्व 12 संघ मालकांचं लक्ष आहे. ज्यावेळेला चांगला स्ट्रोक याही बॉलला पाठवलंय 6 धावांसाठी. सिक्सर. शुभम पालांडेची बॅट बोलली या मॅच मध्ये, परंतु वेळ निघून गेली आहे. धावा झाल्या धावफलकावर आता 38. 38. पहिल्याच डावामध्ये धावांचा डोंगर रचला होता. फलंदाजी करत असताना जगदीश जाधव, अनिकेत सरमळकरने चांगली बॅटिंग केली. ओमकार हडशी मैदानाच्या आतमध्ये आला. 3 बॉलवर 3 षटकार त्याने देखील ठोकले. आता धावा झाल्यात 38. 38. लॉस ऑफ 4 विकेट. 3.4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. रन मात्र आपण पाहिलं तर एकच मिळणार आहे. थर्ड बाइंडला फिल्डर होते. चांगली फिल्डिंग स्वतः संघ मालक अमित महाडेश्वर पाहायला मिळत आहेत. एक धाव कंप्लीट देखील केली आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता जाऊन पोहोचली 39. 39. फुलटॉस आणि फुलटॉस बॉल निघून जाईल बॉडी लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी सिक्सर. नो बॉलवर षटकार. बीमर पडताळला गेल्या पंचांच्या माध्यमातून. सर नाशिर शेख आणि त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर सर सूर्यकांतजी अडाव तेच सांगतायत की हा नो बॉल आहे आणि या नो बॉलवर षटकार आलाय. म्हणजेच काय, धावसंख्येचा विचार केला तर आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 46. 46. फ्री हिटचा बॉल, या बॉलला फेकून दिले पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. सिक्सर.
म्हणजेच आता आपण पाहिलं तर 4 ओव्हरचा खेळ देखील आपण पाहिलं तर समाप्त झाला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 52 धावा धावफलकावर आणि 4 गडी माघारी परतलेत. अजित मोहिते इन ऍक्शन. नेक्स्ट मॅच मध्ये टेनिस क्रिकेट.इन च्या माध्यमातून ही सर्व क्षणचित्र पाहायला मिळत आहेत. त्याचा खेळ देखील पाहायला मिळणार आहे. इकडे प्रथमेश पवारचा खेळ तुम्ही पाहिला, फरदीन काझीचा खेळ तुम्ही पाहिला. नेक्स्ट मॅच मध्ये अजित मोहिते इन ऍक्शन पाहायला मिळेल. 52 धावा धावफलकावर झाले, 4 गडी माघारी परतले. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये धावा करायचे 93. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2026 क्रिकेटचा महासंग्राम. 145 धावांचं टार्गेट सेट केलं होतं पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना आणि त्यानंतर मात्र आता 52 धावा धावफलकावर झाल्या, 4 गडी माघारी परतलेत. 10 बॉलमध्ये 270च्या स्ट्राईक रेटने 27 धावांवर बॅटिंग करतोय शुभम पालंडे. त्याला चांगली साथ दिली आहे अक्षत बहाडेश्वरने. 7 बॉलमध्ये तो 17 धावांवर बॅटिंग करतोय. व्हाईट बॉल आता पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या इकडे पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली धाव फलकावर 53. यावेळेला स्टेप आउट झाले, फटका खेळलाय कव्हरच्या दिशेमध्ये, बॉलला पाठवलंय 4 धावांसाठी, चौकार. .57 57 धावा धावफलकावर, 4 गडी माघारी परतलेत. यावेळेला मोठा फटका, बॉल हवेत आहे, संधी आहे, प्रयत्न करतोय उदय, झेल त्याच्याकडून सुटलाय आणि त्यानंतर मात्र या 2 धावा कंप्लीट केल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली धावफलकावर 59. पुन्हा एकदा संधी आहे. आता स्वतः बॉलर जगदीश जाधव त्याच्याकडून देखील चूक. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय अगदी सोपा झेल त्याच्याकडून निसटलाय. स्लोअर वन बॉल होता, गतीमध्ये परिवर्तन, बॅटची वरची कडा घेतली आणि स्वतः आपण पाहिलं तर जगदीश बॉलच्या खाली त्याच्याकडून चूक. परंतु ही चूक त्याला माफ आहे कारण त्याने पहिल्या डावामध्ये बॅटिंग केली आहे. यावेळेला चांगला स्ट्रोक अक्षत महाडेश्वरच्या बॅट मधून, षटकार. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावर टीमची आता 66 या आकड्यावर 66. फुलटॉस बॉल होता, चांगला कनेक्शन नव्हतं. 1 धाव कंप्लीट केली जाईल आणि एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 67. ज्यावेळेला बॅकफुटवर जात असताना चांगला स्ट्रोक लगावलाय शुभम यांनी, बॉलला पाठवलंय 6 धावांसाठी, षटकार. म्हणजेच काय आता 5 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 73. 73 धावा धावफलकावर. शेवटचे 6 बॉल अजूनही शिल्लक आहेत या मॅच मधील आणि मॅचवर पकड मजबूत केली टीम अयान स्टार्स या संघाने. 73 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. टीम अध्यांत श्री श्रीमंत समर्थ
या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 21 धावा खर्च केल्या जगदीश जाधव यांनी. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी केदार परबकडे चेंडू सुपूर्द केलाय. कर्णधाराने त्याच्यावर विश्वास दाखवलाय. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 14 बॉलमध्ये 40 धावांवर बॅटिंग करतोय शुभम पालांडे, नॉट आउट. 9 बॉलमध्ये 24 धावांवर बॅटिंग केली अक्षत महाडेश्वरने. आणि आता 6 बॉल शिल्लक आहेत. चला प्रेक्षकांना विनंती आहे, रेलिंगवर जोर देऊ नका. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे प्लीज. धन्यवाद. करण जाधव आपण व्यासपीठावर यायचंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल चिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेमध्ये. शेवटचे 6 बॉल शिल्लक, 73 धावा धाव फलकावर. पहिला बॉल स्ट्रँड अँड डिलिव्हर, चांगला स्ट्रोक अक्षत महाडेश्वरच्या बॅट मधून, षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय खडे खडे, बॉल सीमारेषा पलीकडे, षटकार. या बॉलवर देखील मोठा फटका खेळलाय अक्षत महाडेश्वर यांनी. याही बॉलला पाठवलंय 6 धावांसाठी, षटकार. चांगली बॅटिंग करतोय अक्षत महाडेश्वर, परंतु वेळ निघून गेलीये. धावांचा विचार केला तर धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 85. 85 धावा धावफलकावर झाल्यात. या बॉलवर जर आपण पाहिलं तर आता लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहे. एक धाव कंप्लीट केली, एका धावेवर समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 86 आकड्यावर. चला खेळाडूंना जो येणारा जाणारा रस्ता आहे त्या ठिकाणी प्लीज थोडं सहकार्य करा, सगळ्यांना विनंती असेल. हा बॉल जर आपण पाहिलं तर आता चांगला हाताळलाय गोलंदाजाने, रन मिळणार नाहीये. आता रिव्ह्यू घेतलाय, बॅटिंग करत असलेल्या संघाने रिव्ह्यू घेतलाय. व्हाईट बॉल आहे की नाही आता त्याची पडताळणी केली जाईल. ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन होता डॉट बॉल. आता थर्ड अंपायर त्याची पडताळणी करतील. व्हाईट बॉल आहे की नाही आता त्याची पडताळणी केली जाईल थर्ड अंपायरच्या माध्यमातून. स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय संपूर्ण भारतातील एक कडक शिस्तीचे पंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, ज्यांना ओळखलं जातं असे सूर्यकांतजी अडाव. त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर नासिर शेख आणि थर्ड अंपायर म्हणून या मॅच मध्ये सर सुबोध गडसे, असे 3 मॅच ऑफिशियल्स आपल्याला पाहायला मिळते त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आणि त्यानंतरचा बॉल निघून जाईल 6 धावांसाठी, षटकार. एकटा लढतोय मैदानाच्या आतमध्ये शुभम पालांडे, त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत. आणि शुभम पालांडेचा विचार केला तर चांगली बॅटिंग त्याने केली या मॅच मध्ये, कारण चांगली साथ अक्षत महाडेश्वरने देखील दिली आहे शुभम पालांडेला. 15 बॉल मध्ये 46 नॉट आउट. चांगला बॉल दीपक शर्मा, चांगली फिल्डिंग, एक धाव कंप्लीट केली. एकाच धावेवर आता समाधान मानावं लागणार आहे. ओव्हरथ्रो आणि ओव्हरथ्रोच्या स्वरूपातली आणखीन एक धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. म्हणजेच काय, आता धावसंख्येचा विचार केला तर धावा झाल्यात धावफलकावर 95. 4 गडी माघारी परतलेत आणि 16 बॉल मध्ये नॉट आउट. 48 धावांवर बॅटिंग करतोय शुभम पालांडे. अवघ्या 2 धावांपासून दूर आहे. अर्धशतक पूर्ण करेल का या मॅच मध्ये शुभम पालांडे? आणि या बॉलवर आता 4 धावा आणि या संपूर्ण स्पर्धेतील आणखीन एक अर्धशतक झळकवलंय शुभम पालांडेने. आणि आता हा सामना जर आपण पाहिलं तर जिंकलेला आहे टीम अयान स्टार्स या संघाने. अभिनंदन टीम अयान स्टार्स. हार्ड लक अद्यांत श्री श्रीमंत समर्थ. आणि या मॅचचा हिरो ठरलाय, मॅन ऑफ द मॅच तर या मॅचचा हिरो ठरलाय जगदीश जाधव, जग्गू. या मॅच मध्ये 76 धावा त्याने केल्या आणि त्याच्या जोरावरच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवलाय जगदीश जाधव या प्लेयर ऑफ द मॅच. या स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय श्री जयसिंगप्पा भोसले साहेबांना विनंती असेल आपण यायचे. आपल्या शुभ हस्ते या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. चला या जगदीश जाधव 76 धावा त्याने केल्या या मॅच मध्ये आणि त्याच्या जोरावरच धावांचा डोंगर रचला होता पहिल्या डावामध्ये.
टीम अयान स्टार्स या संघाने जगदीश यादव ठरलेत मॅन ऑफ द मॅच. चला या